आज आषाढी एकादशी आहे आणि त्यामुळे पंढरीमध्ये भक्तीचा मेळा हा आपल्याला पाहायला मिळतोय। काही वेळापूर्वीच श्री विठ्ठलाची शासकीय पूजा आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पार पडलेले आहे। आणि दुसरीकडे आपण हे विठुरायाचं गोजिर रूप पाहतोय। खरं तर याच विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जवळपास आता आपण पाहतोय की 24 तासांपेक्षा जास्त कालावधी आहे तो या ठिकाणी लागतोय। आणि या विठुरायाचं गोंडस असं रूप आहे आणि डोळ्यांचं पारणं फेडणारं असं रूप आहे। आणि याच विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी नागरिक वारकरी हे खरं तर पायी चालत पंढरीकडे आलेले होते आणि त्यांनी आज या विठुरायाचं दर्शन मनोभावे घेतलेलं आहे। आकर्षक आणि डोळ्यांचं पारणं फेडणारी अशी विठुरायाची ही मूर्ती आपण पाहतोय की पाषाणाची पूर्णपणे अशी ही मूर्ती। आणि याच पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी खरं तर वारकरी मोठ्या अपेक्षेने आणि मोठ्या इच्छेने खरं तर या पंढरीच्या वारीकडे येत असतात। आणि आज आषाढी वारी आहे आणि आषाढी वारी निमित्त LS मराठीवर सुद्धा आपण पांडुरंगाचं दर्शन हे प्रेक्षकांना घडवत आहोत। याच सावळ्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी खरं तर भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। जवळपास 24 तासांपेक्षा जास्त कालावधी हा खरं तर दर्शन रांगेमध्ये लागतो आणि ही दर्शन रांग जवळपास आता 20 किलोमीटरच्या पुढे गेल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। आणि त्यामुळे एक मोठी गर्दी आपल्याला आज पंढरीमध्ये पाहायला मिळते। जवळपास 20 लाखांपेक्षा जास्त वारकरी हे आज या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेले आहेत असं सुद्धा सांगितलं जाते। आणि एक पंढरपूरमध्ये एक भक्तीचा मेळा आहे तो आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि आता आपण पाहतोय की याच विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। आणि याच विठुरायाचं दर्शन आज मनोभावे वारकरी सुद्धा घेतात आणि जवळपास 20 तासांपेक्षा जास्त वेळ खरं तर दर्शनासाठी लागतोय। आपणही LS मराठीच्या माध्यमातून पांडुरंगाचं दर्शन आहे ते घेणार आहोत। आणि याच दर्शनासाठी खरं तर वारकरी सुद्धा पायी चालत आज पंढरीकडे आलेले आहेत। आणि ज्ञानबा तुकारामचा जयघोष आणि विठू माऊलीचा गजर आपल्याला आज कानी ऐकायला मिळतो। आणि पूर्णपणे पंढरपूर आहे ते भक्तिरसामध्ये न्हाऊन गेलेलं आहे। दर्शन रांग मोठ्या प्रमाणात झालेली आहे। जवळपास 20 किलोमीटर पेक्षा जास्त दर्शन रांग आहे ती सुद्धा पाहायला मिळते। आणि अनेक हे वारकरी आपण पाहतोय की 24 तासांपेक्षा जास्त वेळ झालेला आहे ते सुद्धा या दर्शन रांगेमध्ये थांबलेले आहेत। आणि आज जो दिवस ज्या दिवसाची हे सगळे वारकरी आतुरतेने वाट पाहत होते तो म्हणजे आषाढी एकादशीचा। आणि याच दिवशी विठुरायाच्या चरणी नतमस्तक होताना मोठ्या संख्येने वारकरी सध्या या गाभाऱ्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतात। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी LS मराठी पंढरपूर।